महागाईनं होरपळणाऱ्या मुंबईकरांना आणखी एक झटका। बेस्ट बसचं किमान भाडं 1 रुपयानं वाढवण्याचा प्रस्ताव। सिलेंडरचा निर्णय ऑक्सिजनवर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सबसिडी सिलेंडरचा निर्णय नाहीच। छगन भुजबळ महाराष्ट्रातले रॉबर्ट वढेरा, सोमय्यांचं वक्तव्य। नवी मुंबईत भुजबळांना 100 एकर जमीन दिल्याचाही आरोप। कचरा ठेक्याच्या प्रश्नावरून नवी मुंबई महापालिकेत गोंधळ, उपमहापौरांना मारहाण तर महापौरांनाही धक्काबुक्की। आता बातम्या विस्तारानं। महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या मुंबईकरांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे, कारण सामान्यांचा बेस्ट बस प्रवास महागण्याची चिन्ह आहेत। बसच्या किमान भाड्यात 1 रुपयाची वाढ करण्याचा प्रस्ताव आज बेस्टच्या बजेटमध्ये मांडण्यात आला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत सबसिडीच्या सिलेंडरबाबत कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे सबसिडीतील वाढीव सिलेंडरबाबतचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे। राज्यात सबसिडीतील वाढीव सिलेंडर फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबालाच देण्याचा प्रस्ताव सरकारचा आहे। या प्रस्तावावर आज चर्चा होऊन निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र यावर कोणताही निर्णय न झाल्यानं राज्यभरातील जनतेची घालमेल सुरूच आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर टीका केली आहे। भुजबळ महाराष्ट्रातील रॉबर्ट वढेरा असल्याचं सोमय्या म्हणाले। तसंच नवी मुंबईत भुजबळांना 100 एकर जमीन फुकटात मिळाल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं। आतापर्यंत भुजबळांवर अनेक आरोप झालेत, मात्र त्यांची चौकशी का केली जात नाही असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे। नवी मुंबई महापालिकेचा आज आखाडा बनला। कचरा ठेक्याच्या प्रश्नावरील चर्चेमध्ये बोलू न दिल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली। त्याचवेळी एका नगरसेविकेनं उपमहापौर भरत नखाते यांच्या पाठीत चप्पल मारली। तसंच महापौर सागर नाईक यांनाही यावेळी धक्काबुक्की झाली।